विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीमध्ये आमदार दिलीप बनकर सहभागी झालेले आहेत। खरं तर परवाच्या दिवशी याच वारीमध्ये आमदार दिलीप बनकर यांनी सहकुटुंब या ठिकाणी आपल्या पत्नीसोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला होता। खरं तर आमदार म्हणून ते आपल्याला या वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसलं। मात्र इतर राजकीय लोक अजूनपर्यंत तरी या वारीमध्ये पायी चालताना कुठे दिसले नाहीत, तो भाग वेगळा आहे। काका, नेमका वारीतला काय आनंद आहे तुम्हाला? वारीतला आनंद हा अतिशय महत्त्वाचा असतो। इथं वारकरी म्हणून आम्ही ह्या दिंडीमध्ये येत असतो। संपूर्ण महाराष्ट्रामधून हे वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या दर्शनाला त्या ठिकाणी येत असतात। पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय आनंद त्या ठिकाणी मिळतो। इथं राजकारण म्हणून आम्ही कधीच येत नाही। गेल्या 25 वर्षापासून या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी वारी करतो। 4 ते 5 दिवस आम्ही फिरत असतो। 2 दिवस श्री संत निवृत्तीनाथ महाराजच्या पालखीमध्ये असतो, 2 दिवस 1 दिवस आपण माऊलींच्या पालखीमध्ये जातो, 1 दिवस तुकाराम महाराजांच्या जाऊन सगळ्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातले विशेष करून जे आपले वारकरी संप्रदाय येतात त्या मोठ्या प्रमाणात भगिनी येतात, वडीलधारी मंडळी आहेत, तरुण सहकारी आहेत, त्यांच्या गाठी भेटी होत्यात। काही अडीअडचणी असतील त्या शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सुचवता येतात। त्या दृष्टिकोनातून दरवर्षी आम्ही या पायी वारीला त्या ठिकाणी येत असतो। बरोबर। खरं तर काका, आपण या ठिकाणी वारकऱ्यांसाठी पाण्याचे टँकर जे आहेत त्या ठिकाणी आम्ही बघितला होता। खरं तर एक वेगळा प्रश्न विचारतोय, शासनाकडनं वारीसाठी काय अपेक्षित आहे? स्थानिक आमदार म्हणून किंवा नाशिक जिल्ह्यातले आपण आमदार आहात, आपल्या जिल्ह्यातनं ही वारी जात असते पंढरीला, काय अपेक्षा आहे? नाही, त्र्यंबकेश्वरहून वारी निघाल्यानंतर जी काही मदत त्या ठिकाणी आपल्याला वारीचे त्या ठिकाणी सोहळे प्रमुख सांगतात, ती सर्व मदत आपण शासनाच्या माध्यमातून मग त्यांना टँकर असेल, ॲम्ब्युलन्स असेल, त्यानंतर काही प्रसाद असेल, तो सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी नसेल विहिरी अधिकृत त्या ठिकाणी करतो। सगळ्या ठिकाणी रस्त्याने जे सर्वात महत्त्वाची अडचणची सुलभ शौचालयाची ती सुद्धा अडचण आपण शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रक पाठवल्या जातात आणि त्या पुढच्या ठिकाणी उभ्या राहतात। पण अजूनही जर काही शासनाकडून आवश्यकता असेल त्यांनी आमच्याकडे कळवलेत, त्यांनी तिथे पूर्ण करण्याची जबाबदारी ती शासनाची आणि आमची राहील। बरोबर। खरं तर वारी मार्गात अनेक गाव येत असतात, अनेक हात पुढे येत असतात। वारीतल्या वारकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक हात हा पांडुरंगाची सेवा म्हणून वारकऱ्यांची सेवा करत असतो। कॅमेरामन तुषार डेपलेसह कुशाल पाटील, सोलापूर।